वड्डी गावात भीषण पाणी टंचाई, गावातील विहिरी आणि बोरने तळ गाठल्याने शेतकरी हवालदिल. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या आदेशानंतर म्हैसाळचे पाणी सुटणार. मिरज तालुक्यातील वड्डी गावात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. गावातील ओढा कोरडा पडल्याने विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी आज माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. ऐन उन्हाळ्यात वड्डी गावाचा मुख्य पाण्याचा स्रोत असलेला ओढा कोरडा पडल्याने परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. यामुळे हाताशी आलेली पिके करपू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीनं वड्डी ओढ्यात सोडल्यास विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांची समस्या जाणून घेता सुरेशभाऊ खाडे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून म्हैसाळ योजनेचे अधिकारी कोरे यांना तातडीनं संपर्क साधला. वड्डी ओढ्याला तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश त्यांनी दिले. आमदारांच्या या सकारात्मक आणि वेगवान निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी सरपंच करीम खान वजीर, सुहास मगदूम, मेहबूब पाशा पाटील, SR पाटील, रमेश मगदूम, महेश मगदूम, बापू येवारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. आमदार खाडे यांनी तत्परतेने दखल घेतल्याबद्दल समस्त वड्डी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले. सर्व वड्डीतील ग्रामस्थ आणि आमचे ज्येष्ठ नेते येवारे बापू यांच्याबरोबर आज आम्ही खाडे साहेबांना भेटण्यासाठी आलतो की वड्डीमध्ये शेतकऱ्यांचं शेतीच्या पाण्यासाठी भरपूर टंचाई निर्माण झाली आणि गावामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यासाठी आमचे नेते खाडेसाहेब यांना भेटून आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की भाऊ अशी परिस्थिती आहे, गावामध्ये पाण्याची फार टंचाई निर्माण होत आहे आणि म्हैसाळ योजनेतून पाणी चालू करण्यासाठी विनंती केली. भाऊने ताबडतोब या योजनेचे अधिकारी कोरेसाहेब यांना ताबडतोब फोन करून पाणी चालू करण्याचा आदेश दिला आणि पाणी ताबडतोब आता चालू केलं आहे. तो पाणी आता बोलवाडच्या हद्दीपर्यंत आलेला आहे. वड्डीमध्ये येत्या 2 दिवसाचं पाणी येऊन वड्डीमध्ये पाण्याची व्यवस्था होईल असे भाऊने सगळं सांगितलेलं आहे. त्याबद्दल आम्ही भाऊंचं पण आभार मानतो आणि त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा आभार मानतो की आमच्या गावाला त्यांनी पाणी चालू करून दिलं आहे आता आणि 1-2 दिवसाचं पाणी येईल असं निश्चय झालेला आहे. आता कसं झालेलं आहे की पाण्याची पातळी उन्हाळा असल्यामुळे कमी झालेली होती. ठराविक बोरला तर पाण्याची पातळी संपलेली असल्यामुळं ना महिला वर्गांना पाण्याची अवस्था फार बिकट झालेली होती. त्यामुळं ह्या पाण्याची तसेच शेतकऱ्यांना जे ते भाजीपाल्यावरती आमचे मळ्यातील शेतकरी राहतात त्यांना शेतीला पाणी पाजवण्यासाठी 30 मिनिटे 40 मिनिटंच पाणी मिळत होती कारण की पाण्याची पातळी आटलेली आहे. ह्याला पर्यायी मार्ग म्हणून वड्डीला एक आपल्याला देणगी आहे की तो वड्डीचा वडा आहे आणि त्या वड्यावरती 1-2 बंधारे आहेत मोठे. त्या बंधाऱ्यावरती जर पाणी आला तर आपल्या वड्डीतील बहुतांश भागात जे पाणी घटलेले आहे ती पाण्याची पातळी वाढणार आहे आणि याचा विचार करून आम्ही सुरेश भाऊंना निवेदन दिलेले की या वड्डीवाड्यात म्हैसाळ योजनेतील पाणी सोडावे जेणेकरून पाण्याची पातळी वाढेल आणि आपल्या गावात ज्या पाण्याच्या टंचाईनं जे महिला त्रस्त आहेत आणि जे शेतकरी आता ज्या भाजीपाला जे घेत आहेत आणि त्या भाजीपाल्यावरती परिणाम होऊ नये म्हणून सुरेश भाऊंना आम्ही सांगितल्यानंतर सुरेश भाऊंनी तात्काळ जे पाणी पुरवठा योजनेचे कृष्णा योजनेचे अधिकारी कोरेसाहेब यांना सांगितले व त्यांनी पाणी सोडलेले आहे आणि याचा फायदा आम्ही आता आपल्या गावातील यात्रा पण आहे त्यामुळं जे बाहेरचे पै पाहुणे येणार आहेत त्यांच्यासमोर पण आपली ही पाण्याची अवस्था जी झालेली आहे ती राहणार नाही म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आणि सुरेश भाऊंनी ते सोडवून दिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी वड्डी.